नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. RRB NTPC मागील वर्षांची सिरीज आपण चालू केली आहे. तर आज आपण बघणार आहोत भाग 22 आणि यामध्ये आज मी घेणार आहे टॉप 50 प्रश्न आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला 2 पार्टच करायचे आहेत, जेणेकरून ह्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला परीक्षांमध्ये होईल. चला तर मग या भागाच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेचे न्यायिक पुनरावलोकन वैशिष्ट्य कोणाच्या राज्यघटनेतून स्वीकारले गेले आहे? तर याचं उत्तर आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. प्रश्न दुसरा आहे, जागतिक बँकेची सुलभ कर्ज देणारी संस्था कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय विकास संघटना. प्रश्न तिसरा आहे, डॅक्टिलोलॉजी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे शारीरिक अपंगत्वाशी. प्रश्न चौथा आहे, एन्झाईम्स मुळात काय असतात? त्याचं उत्तर आहे प्रथिने. प्रश्न पाचवा आहे, लज्जा या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? त्याचं उत्तर आहे तस्लिमा नसरीन. प्रश्न सहावा आहे, आधुनिक शीख धर्माचा जन्म कधी झाला? त्याचं उत्तर आहे 12 एप्रिल 1699 रोजी. प्रश्न सातवा आहे, निलगिरी टेकड्यांवर कोणती वने आढळतात? त्याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. प्रश्न आठवा आहे, युक्रेट्स आणि टायग्रीस नद्या कोणत्या देशात वाहतात? त्याचं उत्तर आहे इराक. प्रश्न नववा आहे, जीव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध स्पष्ट करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पर्यावरण शास्त्र. प्रश्न दहावा आहे, प्रकाश संश्लेषणात पाण्याचे काय होते? त्याचं उत्तर आहे ऑक्सिडीकरण. प्रश्न अकरावा आहे, भविष्याचे इंधन कोणते आहे? त्याचं उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न 12वा, जेव्हा माणूस श्वास घेतो तेव्हा सरासरी आवाज किती डेसिबल असतो? त्याचं उत्तर आहे 35 डेसिबल. प्रश्न 13वा आहे, जॉर्ज स्पीड कोणत्या बंडासाठी जबाबदार आहे? त्याचं उत्तर आहे फिजियन. प्रश्न 14वा, सियाचीन ग्लेशियर कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे काश्मीरमध्ये. प्रश्न 15वा आहे, आंध्र प्रदेशात सर्वाधिक कोणते उत्पादन होते? त्याचं उत्तर आहे तंबाखूचे. प्रश्न 16वा आहे, कर्नाटकात सर्वाधिक कोणते उत्पादन होते? त्याचं उत्तर आहे कॉफीचे. प्रश्न 17वा आहे, चिश्ती संप्रदाय ख्वाजा कोणी स्थापन केला होता? त्याचं उत्तर आहे फारसी. प्रश्न 18वा आहे, मुघलांच्या काळात कोणत्या भाषेला राज्य संरक्षण मिळाले? त्याचं उत्तर आहे फारसी. प्रश्न 19वा, बहमनी राज्याच्या शेवटच्या शासकाचे नाव काय होते? त्याचं उत्तर आहे कलीमुल्ला. प्रश्न 20वा, गोपाल हे बंगालमधील कोणत्या घराण्याचे संस्थापक होते? त्याचं उत्तर आहे पाल घराण्याचे. प्रश्न 21वा, फिल्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे? त्याचं उत्तर आहे पुण्यात. प्रश्न 22वा, राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सुनील गावस्कर यांना कोणती पदवी दिली होती? त्याचं उत्तर आहे नाईटहूड. प्रश्न 23वा, मधुशालाचे निर्माते कोण होते? त्याचं उत्तर आहे हरिवंशराय बच्चन. प्रश्न 24वा, काळा आजाराचा वेक्टर म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे वाळूची माशी. प्रश्न 25वा, भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना कोणत्या साली झाली? त्याचं उत्तर आहे 1956 मध्ये. प्रश्न 26वा, कोणता देश संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न 27वा, सुवर्ण मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे शीख. प्रश्न 28वा, 1928 मध्ये कोणत्या खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिले सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे हॉकी खेळामध्ये. प्रश्न 29वा, शक संवतावर आधारित राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला आणि शेवटचा महिना कोणता आहे? त्याचं उत्तर आहे चैत्र आणि फाल्गुन महिना. प्रश्न 30वा आहे, आदिमानव प्रथम काय शिकला? तर त्याचं उत्तर आहे अग्नी लावायला. प्रश्न 31वा, गोदावरी नदीला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे दक्षिण गंगा. प्रश्न 32वा, जफरनामाचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग.
प्रश्न 33वा. अमृतसर शहराचे संस्थापक कोण होते? त्याचं उत्तर आहे गुरु रामदास. प्रश्न 34वा. कोणत्या घटना दुरुस्ती विधेयक 1989 द्वारे मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे 61वी घटना दुरुस्ती. प्रश्न 35वा आहे. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणाऱ्या भारतीय महिलेचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे संतोष यादव. प्रश्न 36वा. इंडिया हाऊस कोणत्या देशात आहे? त्याचं उत्तर आहे ब्रिटनमध्ये. प्रश्न 37वा. तैमूरलंगच्या हल्ल्याचा परिणाम म्हणजे कोणत्या घराण्याचा पराभव? त्याचं उत्तर आहे तुघलक. प्रश्न 38वा. सरस्वती सन्मानाचे पहिले प्राप्तकर्ते कोण आहेत? त्याचं उत्तर आहे हरिवंशराय बच्चन. प्रश्न 39वा. मुघल काळात सुरत हे एक प्रमुख बंदर होते, ज्याला कोणत्या नावाने म्हटले जात असे? त्याचं उत्तर आहे बॅबिलॉनचा मक्का. प्रश्न 40वा. प्रौढ मानवामध्ये कोठे रक्त तयार होते? त्याचं उत्तर आहे अस्थिमज्जामध्ये. प्रश्न 41वा. द स्ट्रगल इज माय लाईफ चे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मंडेला. प्रश्न 42वा. चीनची ग्रेट वॉल कोणी बांधली होती? त्याचं उत्तर आहे सी हुआंगटिंग यांनी. प्रश्न 43वा. बर्माचे नवीन नाव कोणते आहे? त्याचं उत्तर आहे म्यानमार. प्रश्न 44वा. 1961 मध्ये कोठे नॉन अलाइन्ड मूवमेंट म्हणजे NAM ची पहिली शिखर परिषद झाली? त्याचं उत्तर आहे बेलग्रेड. प्रश्न 45वा. 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्ती नंतर कोणते पहिले राज्य होते जिथे पंचायती राज संस्थांच्या थेट निवडणुका घेण्यात आल्या? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 46वा. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? त्याचं उत्तर आहे बुलंद दरवाजा. प्रश्न 47वा. फील्ड मार्शल रोमेल कोणत्या देशातील होते? त्याचं उत्तर आहे जर्मन. प्रश्न 48वा. रेड क्रॉसची स्थापना कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे हेनरी ड्युएंटने. प्रश्न 49वा आहे. प्रसिद्ध पेट्रोनस टॉवर्स कोठे आहे? त्याचं उत्तर आहे क्वालालंपूर. प्रश्न 50वा. बाथ पार्टी हा कोणत्या देशाचा मुख्य पक्ष आहे? त्याचं उत्तर आहे इराकचा. तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला ह्या प्रश्नांची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं स्वरंग नॉलेज हब, या चॅनलला जॉईन करा. इथे तुम्हाला PDF मिळून जाईल. जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जी मी सिरीज चालू केली आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.